नमस्कार, मी संदीप दीक्षित। आजच्या या व्हिडिओमधून एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की अलीकडच्याच काही महिन्यांच्या मध्ये भारतीय लोकशाहीची निवडणूक म्हणजे लोकसभेची निवडणूक संपन्न झाली। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणजे त्याला केंद्रस्थानी लेवलला इंडिया आघाडी आपण म्हणतो आणि दुसरी महायुती, अशा पद्धतीची ही निवडणूक संपन्न झाली। देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्या वेळेला प्रधानमंत्री बनण्यासाठी ती निवडणूक होत होती। निवडणूक संपन्न झाली। महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभेच्या खासदारांच्या जागा आहेत, सीट्स आहेत, उमेदवार आहेत। महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे केले, महायुतीने आपले उमेदवार उभे केले, प्रचार यंत्रणाचा धुरळा उडाला, आरोप प्रत्यारोप झाले। छोट्यापासून मोठ्यापर्यंतच्या सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्या आपल्या नेत्यांच्या प्रचार सभा अत्यंत नियोजनबद्ध महाराष्ट्रामध्ये राबवल्या। परंतु त्यावेळेला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जो मुद्दा उपस्थित केला गेला आणि त्याच्याबद्दलची प्रचार यंत्रणा निर्माण केली गेली, हे सगळं आरक्षणाचा अनेक उपोषण, अनेक मोर्चे निर्माण होत असताना केंद्र सरकारने आणि राज्य महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं सरकार कार्यरत होतं त्यांनी यामध्ये जास्त लक्ष दिलेलं नाही, अशा प्रकारचा आरोप प्रत्यारोप मनोज जरांगे पाटील आणि तत्सम मराठी नेतृत्वाच्या माध्यमातून केला गेलेला होता। आणि या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक संपन्न झाली आणि मनोज जरांगे पाटलांनी मराठवाडा विदर्भामध्ये महायुतीच्या उमेदवारांना आपल्याला पाडायला पाहिजे, त्यांना पराभूत करायला पाहिजे, अशा प्रकारचा सुप्तपणानं एक प्रचार यंत्रणा राबवली। काही सूचना मराठा समाजामध्ये नेतृत्वाच्या माध्यमातून पोहोचल्या आणि याचं प्रत्यय म्हणजे मराठा समाजाच्या महाविकास आघाडीला, इंडिया आघाडीला केलेल्या सहकार्यामुळे महाराष्ट्रातले महायुतीचे अनेक मातब्बर खासदार, नव्याने उमेदवार म्हणून असणारे आणि प्रस्थापित असणारे, असंभवामध्ये संभव गोष्ट घडून गेली आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला। आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार साहेबांचा गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष यांचे जास्तीचे खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले आणि महायुतीला मात्र अनेक जागांच्यावर पराभव प्राप्त झाला, स्वीकारावा लागला। आणि याचे एक शल्य महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या मनामध्ये होता आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा नक्कीच राहील। ही प्रस्तावना याकरता करतो आहे की आता नव्याने एकदा येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक संपन्न होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि महायुतीच समोरासमोर निवडणुकीमध्ये उतरतील आणि आपले आपले उमेदवार निवडणुकीमध्ये उतरवतील आणि प्रचार यंत्रणेच्या फेऱ्या होतील, आरोप प्रत्यारोप होतील, आश्वासनं होतील आणि त्यातून ही निवडणूक संपन्न होऊन महाविकास आघाडी सत्तेमध्ये येते का महायुती पुन्हा एकदा सत्ता राखते, हे आपल्याला निवडणुकीच्या नंतर लक्षात येणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा महायुतीचे अनेक खासदारकीचे उमेदवार, लोकसभेचे उमेदवार पराभूत झाले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून
आणि त्यामुळं हा मुद्दा हातावेगळा निघाला पाहिजे याचा विचार केला गेला. 10% स्वतंत्र महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण यापूर्वी देऊ केलेलं आहे, परंतु त्यातून मनोज जरांगे पाटील आणि तत्सम मराठा नेतृत्वामध्ये ते समाधान नाही, त्यांना ते मान्य नाही आणि म्हणून जास्तीची आक्रमकता निर्माण करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शांतता रॅलीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जाऊन मराठा समाजाचे मोठेच्या मोठे कार्यक्रम संपन्न होत आहेत. आता या पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीला या मराठा आरक्षणाचा फटका बसू नये याकरता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्ष यांच्या माध्यमातून काही उपाययोजना काढण्याचा प्रयत्न केला जात होता. यातून एक चांगल्या पद्धतीनं शिवराज सिंग चौहान यांनी ज्या पद्धतीनं लाडका बहिणीच्या किंवा लाडक्या बहिणीला भावाला मदत करण्याच्या योजना त्यांच्या राज्यामध्ये निर्माण केल्या आणि त्यांना एक भरघोस पद्धतीचं यश प्राप्त झालं, त्याच प्रकारची योजना महाराष्ट्रामध्ये आखली जावी अशा प्रकारची योजना निर्माण केली गेली आणि अल्पावधीच काळामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आकाराला आलेली आहे. त्याची घोषणा कालच्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळानं मुंबई या ठिकाणी निर्माण केली. आता त्याचे कार्यक्रम सगळीकडे होत आहेत. कालच्या 2 दिवसापूर्वी सातारा या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी सातारा आहे आणि या साताराच्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे नेते, भूतपूर्व मुख्यमंत्री आणि वर्तमान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्या उपस्थितीमध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई, याचबरोबरीनं मानचे आमदार जयकुमार गोरे, कोरेगावचे आमदार महेशदादा शिंदे, वाईचे आमदार मकरंद पाटील, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, कराड दक्षिणचे विधानसभेचे होणारे उमेदवार अतुल बाबा भोसले, कराड उत्तरचे होणारे उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय धैर्यशील दादा कदम आणि मनोज दादा घोरपडे आणि अनेक मंडळींच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा साताऱ्यामध्ये अनेक सातारा जिल्ह्यातल्या भगिनींना एकत्रित करून एक मोठा मेळावा करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी केला गेला. या कार्यक्रमाची पूर्ण सिंहावलोकन केलं, त्याचे निरीक्षण परीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या माध्यमातून जे महायुतीला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या गोष्टीवरती मात करणारी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणानं याची देही याची डोळा या पद्धतीनं जर कालच्या घडलेल्या साताऱ्याच्या कार्यक्रमामध्ये, पुण्याच्या कार्यक्रमामध्ये, इतर ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमाचं आपण जर याची देही याची डोळा जर निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला, अवलोकन करण्याचा प्रयत्न केला, निरीक्षण परीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मोमेंटवरती, मुद्द्यावरती महायुतीला जे डॅमेज केलं गेलं त्यापेक्षा कैक पट त्या मतदानाची भर येणाऱ्या विधानसभेच्या निमित्तानं महायुती सरकारनं म्हणजेच भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे असं दिसून येत आहे. अनेक महिलांच्या जीवनामध्ये थेट स्वतःचं खातं बँकेमध्ये निर्माण व्हावं आणि त्या खात्यामध्ये सरकारच्या कुठल्या तरी थेट योजनेमधून काही आपल्याला मदत प्राप्त व्हावी अशा प्रकारची ही योजना महाराष्ट्रामध्ये
पहिल्यांदा आकाराला येते आहे आणि त्यामुळं सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य ज्या खेडोपाडच्या ज्या महिला आहेत की ज्या महिला काबाड कष्ट करतात, शेतामध्ये भांगलायला जातात, इतर मजुरीच्या कामाला जातात, बांधकाम कामगार म्हणून मजुरीला जाणारे महिला आहेत, शेतीमध्ये मजुरीला जाणारे महिला आहेत, कुठंतरी प्रायव्हेट ठिकाणी मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत, निम ग्रामीण निम शहरी ठिकाणी काबाड कष्ट करून आपल्या परिवाराचं पोटपाणी करणं, आपल्या मुलांना मदत करणं, नवऱ्याला आपल्या प्रपंचामध्ये मदत करणं, अशा प्रकारची मदत करणारी जी गरजवंत महिला आहे, गरीब महिला आहे, या महिलेला या योजनेमधून मिळणाऱ्या 1,500च्या रकमेमध्ये खूप समाधान तिच्या चेहऱ्यावरती होतं आहे आणि दिसून आलं आणि ही महिला निश्चितपणानं महायुतीला मतदान करेल अशा प्रकारचा आत्मविश्वास कालच्या झालेल्या साताऱ्याच्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आणि एक पत्रकार म्हणून या कार्यक्रमामध्ये जो आम्ही याची देही याची डोळा अनेकांशी बोललो, अनेकांच्या बरोबर त्यांचं बॉडी लँग्वेज त्यांचं एकूण अवलोकन केल्यानंतर आम्हाला सुद्धा खात्री पटते आहे की निश्चित यामधल्या अनेक महिला महायुतीच्या बाजूनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणानं मतदान करतील आणि महायुतीला एक चांगलं अभय देतील। महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एक चांगल्या पद्धतीची संख्यात्मक मतदान या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये केलं जाऊ शकेल अशा प्रकारची एकूण कालच्या कार्यक्रमाची रचना वाटली। सध्याच्या घडीला सातारा जिल्ह्यापुरता विचार करायचा झाला तर सातारा जिल्ह्यामध्ये या क्षणापर्यंत 15 ऑगस्ट 2024 या क्षणापर्यंतच्या वर्तमान प्राप्त परिस्थितीचा विचार केला गेला तर वाई विधानसभा मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत सन्माननीय मकरंद पाटील आबा हे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत। फलटण विधानसभा मतदारसंघाचे जर आमदारांचा विचार केला चव्हाण दीपक चव्हाण साहेब हे रामराजे नाईक निंबाळकरांचं नेतृत्व मानतात आणि रामराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाण साहेब हे सुद्धा अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहेत। याच बरोबरीनं सातारा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर शिवेंद्रराजे भोसले यांनी यापूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आहेत। मान तालुक्याच्या विधानसभेचा जर विचार केला गेला तर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि सातारा जिल्ह्याचे ओबीसीचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी अनेक वर्षापूर्वी आणि ते आता वर्तमान भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। याच सोबत कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्ये निसटता पराभव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा हे वर्तमान त्या ठिकाणचे आमदार आहेत परंतु निसटता विजय पराभव हा अतुल बाबा भोसले यांना स्वीकारावा लागलेला होता। या पाठीमागील 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अतुल बाबांनी वाडी वस्तीवरती गावामध्ये प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं मोठं मताधिक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्राच्या अनेक विकासाच्या योजना आणि राज्याच्या अनेक विकासाच्या योजना आणून कराड दक्षिणमध्ये या येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिवर्तन निर्माण करून अतुल बाबा हे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे आमदार होतील अशी पार्श्वभूमी आहे। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांचं नेतृत्व मानणारे सन्माननीय बाळासाहेब पाटील हे वर्तमान आमदार म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत। पण या मतदारसंघामध्ये पाठीमागच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मनोजदादा घोरपडे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि समोर अपक्ष म्हणून वर्तमान भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी सुद्धा उमेदवारी केलेली होती आणि त्या दोघांच्या मध्ये मतविभागणी झाली आणि ओघानच बाळासाहेब पाटील त्या ठिकाणी निवडून आले। परंतु सध्याच्या परिस्थितीला धैर्यशील कदम हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते वर्तमान गेले 4-5 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सातारा जिल्ह्याचं
जिल्हा अध्यक्षपद त्यांच्याकडे सुपूर्त केलेलं आहे आणि एक भारतीय जनता पार्टीचं प्रचार यंत्रणा अत्यंत सशक्तपणानं धैर्यशीलदादा कदम सातारा जिल्ह्यामध्ये करताना आपल्याला दिसून येत आहेत। मनोजदादा घोरपडेंनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आणि अनेक महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विविध मंत्र्यांच्या माध्यमातून कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं आणलेली आहेत। जर या निवडणुकीमध्ये 2024-29 या पंचवार्षिक होणाऱ्या डिसेंबरमधल्या निवडणुकीमध्ये जर धैर्यशीलदादा कदम आणि मनोजदादा घोरपडे या दोघांच्या मध्ये जर दिलजमाई चांगल्या पद्धतीनं करून जर दोघांच्या पैकी एकच सशक्त पर्याय या विधानसभामध्ये महायुतीनं देण्याचा प्रयत्न केला तर भरपूर दिवस, भरपूर वर्ष, भरपूर पंचवार्षिक बाळासाहेब पाटील या ठिकाणचे आमदार आहेत, त्यांच्याबद्दल जरी सकारात्मकता जास्त चांगली नसली तरी नकारात्मकता पण जास्त वाईट नाही आहे अशी पार्श्वभूमी आहे। परंतु लोकांना बदल आवश्यक आहे अशी वातावरण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। तर यामध्ये धैर्यशील कदम यांना जरी उमेदवारी दिली तरी मनोज घोरपडे आणि दोघं एकत्रित काम केलं तर बाळासाहेब पाटलांचा पराभव होऊन धैर्यशीलदादा कदम हे या ठिकाणी आमदार होऊ शकतात किंवा मनोजदादा घोरपडे यांना जर कराड उत्तरची विधानसभेची उमेदवारी जर महायुती च्या माध्यमातून मिळाली आणि सगळ्यांनी अत्यंत सशक्त ताकद लावण्याचा प्रयत्न केला तर मनोजदादा घोरपडे सुद्धा एक कार्यक्षम उपक्रमशील व्यक्तिमत्व आहेत। त्यांना सुद्धा या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये ते बाळासाहेब पाटलांचा पराभव करून कराड उत्तरमध्ये महायुतीचा आमदार निवडून आणू शकतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये असणारे जे 11 तालुके आणि यामध्ये केंद्रीय लोकसेवा निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जी विधानसभेची रचना केलेली आहे त्याच्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत। या सातारा जिल्ह्यामध्ये वाई विधानसभा मतदारसंघाचे पुन्हा एक वेळ महायुतीच्या माध्यमातून जर राष्ट्रवादीला तो वाटणीला गेला आणि अजितदादाचे उमेदवार म्हणून जर मकरंद पाटीलच उमेदवार राहिले तर 100% कुठल्याही सबबीवर मकरंद पाटील विजय होतील आजची अशी पार्श्वभूमी आहे। सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवेंद्रराजे भोसले आणि यांच्या मध्ये आणि त्यांचे बंधू वर्तमान महायुतीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्यामध्ये दिलजमाई झालेली आहे। त्यांच्या खासदारकीसाठी शिवेंद्रराजेंनी आपली अत्यंत सशक्त बाजू संपूर्ण जिल्हा मतदारसंघामध्ये त्यांनी लावलेली होती। त्यामुळे उदयनराजे भोसले महाराज आणि शिवेंद्रराजे भोसले महाराज या दोघांच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून समोर महाविकास आघाडीमधून कोणीही जरी उमेदवार आला तरी सातारा मतदारसंघामध्ये शिवेंद्रराजे भोसले हे मताधिक्याने लीड आमदार होतील ही पार्श्वभूमी आहे। मान विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जयकुमार गोरे यांनी केलेलं भरीव काम आणि त्यांनी त्या योजनेमधून आता लक्ष्मण इनामदार जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे गुरु होते त्यांच्या नावाने योजना निर्माण करून झे कटापूर योजनेच्या माध्यमातून शेतीचं पाणी त्यांनी मान तालुक्यापर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे। आतापर्यंतच्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक आमदार अनेकांनी ते प्रयत्न केले परंतु त्याला यश यायला जयकुमार गोरे यांचे सशक्त प्रयत्न उपयोगी पडलेले आहेत आणि त्यामुळे तिथली जनता जयकुमार गोरे यांच्यावरती प्रसन्न आहे आणि त्यामुळे जयकुमार गोरे हे सुद्धा या वेळेला सुद्धा तिथं चांगल्या मताधिक्यानं आमदार होतील ही मान विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती आहे। फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण हे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहेत। तो मतदारसंघ जर राष्ट्रवादीलाच वाटणीला गेला तर त्या मतदारसंघामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि महायुतीच्या माध्यमातून सगळ्यांनी प्रयत्न करून दिलेला उमेदवार कुठल्याही सबबीवर महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराला पराभूत करेल अशी पार्श्वभूमी फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये पण आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये
पाठीमागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री असणारे, कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष असणारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व, राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून त्यांनी काम पाहिलेले असे शशिकांत शिंदे यांचा पराभव महायुतीच्या माध्यमातून, शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून उमेदवार म्हणून उभे राहिलेले महेशदादा शिंदे यांनी त्यांना पराभव केला आणि आज वर्तमान गेले 4, 4.5, 5 वर्षाचा काळ महेश शिंदे यांनी या मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना सुद्धा जलदूत आमदार, उपक्रमशील आमदार अशा पद्धतीच्या अनेक पद्धतीची शबासकी या मतदारसंघामध्ये लोक देताना आपल्याला दिसून येत आहेत। खटाव तालुक्यामधले 2 मंडल, कोरेगाव तालुक्यामधले 4 मंडल आणि सातारा तालुक्यामधले 2 मंडल। आता सातारा तालुक्यातल्या 2 मंडलामध्ये मनोजदादा घोरपडे यांचा काही भाग, शिवेंद्रराजे भोसले आमदार यांचा असणारा पूर्व भाग आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा असणारा प्रभावित भाग, या 2 मंडलामधून भरीव मतदान महेशदादा शिंदे यांना होणार आणि महेशदादा शिंदे यांनी सुद्धा या 4-5 वर्षामध्ये केलेलं भरीव कार्य त्यांना निश्चितपणानं मतदार न्याय देतील अशा परिस्थितीचं साताराच्या 2 मंडलामधलं वातावरण आहे। कोरेगावच्या 4 मंडलामध्ये सुद्धा गाव असं बाकी नाहीये की तिथं महेश शिंदे यांनी विकासाचं कुठलं ना कुठलं काम या मतदारसंघामध्ये केलेलं नाही आणि त्यामुळे कोरेगावच्या 4 मंडलामध्ये सुद्धा भरीव स्वरूपाचं काम महेशदादा शिंदे यांनी केलेलं आहे। ते दृश्य स्वरूपानं कामं दिसत आहेत, अनेक कामांची भूमिपूजन केली जात आहेत, अनेक कामं मंजूर झालेली आहेत। त्यामुळे ह्या 4 मंडलामधून सुद्धा एक भरीव मतदान महेश शिंदे यांना होऊ शकतं आणि खटाव तालुक्यामध्ये, हा खटाव तालुका सुद्धा मान तालुक्याप्रमाणे दुष्काळी मानला गेला। खटाव तालुक्याला सुद्धा शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न गेले मागचे शेकडो वर्षांच्या पासूनचा प्रश्न होता, तोही हातावेगळा झाला नव्हता। परंतु झेकटापूर योजनेच्या माध्यमातून महेशदादा शिंदे यांनी सुद्धा लक्ष्मण इनामदार योजनेमधूनच खटाव तालुक्याला सुद्धा नेरच्या तलावापर्यंत, अनेक बाकीच्या तलाव्यांच्यापर्यंत ते पाणी नेलेलं आहे आणि खटाव तालुक्यामधले सुद्धा लोक महेश शिंदे यांच्या या पाणी आपल्या मतदारसंघामध्ये खटाव तालुक्यातल्या 2 मंडलामध्ये आणल्यामुळे समाधानी असणारी जनता भरभरून मतदान या निवडणुकीत सुद्धा महेश शिंदे यांना केलं जाईल अशा प्रकारची पार्श्वभूमी आहे। यामधला प्रकार आहे कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या विरोधामध्ये मनोजदादा घोरपडे यांना उमेदवारी मिळण्याची जास्त चान्सेस आहेत। बाळासाहेब पाटलांना कंटाळलेली थोडीशी जनता विकास न होणं आणि बदलत्या राजकारणाप्रमाणे महायुतीच्या सत्तेबरोबर राहण्याचा लोकांचा मनोदय या मतदारसंघामध्ये दिसून येताना मनोजदादा घोरपडे या मतदारसंघामध्ये धैर्यशील दादा कदम यांच्या मदतीनं आणि महायुतीतल्या घटक इतर क्षमा करा, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या प्रयत्नानं, मित्रपक्षांच्या प्रयत्नानं मनोज घोरपडे किंवा धैर्यशील दादा कदम या दोघांपैकी ज्यांना उमेदवारी पक्ष देईल, महायुती पक्ष उमेदवारी देईल, तो आमदार या ठिकाणी निश्चितपणानं निवडून येईल अशी परिस्थिती आहे। कराड दक्षिणमध्ये सुद्धा माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून विकासाची शृंखला ज्या पट्टीत व्हायला पाहिजे होती त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये आणि आत्ताच्या आमदार पदामध्ये ती करता आलेली नाही, अर्थात सत्तेमध्ये त्यांचा पक्ष नाही आत्ताच्या काळात आणि मुख्यमंत्री असताना सर्वंकष विकास करणं हे त्यांच्याबद्दलचा भाग होता। त्यावेळेलाच त्यांनी राष्ट्रवादीच्या बद्दलच्या अनेक केलेले आरोप प्रत्यारोप चौकशा, त्यामुळं शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी, अजितदादा राष्ट्रवादी यांच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या बद्दल एक मनामध्ये कटुता आहे आणि पृथ्वीराज बाबांच्या बाबतीत निश्चितपणानं शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी डाव प्रतिडाव काढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेलं भरीव विकास काम अतुल बाबा भोसले हे संभाव्य उमेदवार तिथले असतील आणि या वेळेला निश्चितपणानं अतुल बाबा भोसले हे निश्चितपणानं आमदार होतील अशी परिस्थिती आहे। अशा प्रकारे जर आपण या सातारा जिल्ह्यातल्या 11 तालुके आणि 11 तालुक्याच्या माध्यमातून 8 विधानसभा मतदारसंघ सातारा, वाई, फलटण, मान, कोरेगाव
कराड दक्षिण, कराड उत्तर अशा 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा विसरलेला आपला मतदारसंघ म्हणजे जे पाटण विधानसभा मतदारसंघ, जिथं या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई हे सुद्धा महायुतीचेच एकनाथ शिंदे साहेबांच्यावरती श्रद्धा ठेवून त्यांच्यासोबत गेलेले आमदार आहेत आणि मंत्री आहेत. ते सुद्धा निर्विवाद पद्धतीनं पाटण विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार होतील या प्रकारे कुठल्याही ज्योतिषाकडे जाऊन बघण्याची गरज नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, कालच्या झालेल्या साताऱ्याच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजनेच्या माध्यमातून ज्या प्रकारची या योजनेच्या माध्यमातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेच्या माध्यमातून दिसून येतो आहे, तर ही योजना अत्यंत तरुणोपाय, ऑक्सिजन ठरणारी, बूस्टर ठरणारी, बॅकबोन ठरणारी महायुतीसाठी. आणि यामुळे या सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांचा स्वराज्याची राजधानी असणारा हा सातारा जिल्हा, वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा जन्मगाव असणारे हे या सातारा जिल्ह्याचे ते सुपुत्र आहेत, त्यांचा हा सातारा जिल्हा 8च्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, अजितदादा गट आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना या माध्यमातून 8च्या 8 विधानसभेमध्ये निर्विवाद महायुतीचं वर्चस्व राहील अशी पार्श्वभूमी आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही महायुतीचे शत्रू नाही आहोत, पण जे दिसतं ते बोललं पाहिजे, ते पत्रकाराचं काम आहे आणि ते आज आमच्या माध्यमातून आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. पुढील येणाऱ्या काळामध्ये कशा युत्या होत आहेत, कशा पद्धतीने उमेदवार येत आहेत, कोणाला उमेदवारी नाकारली जाते, ज्याला नाकारली तो रुसून अपक्ष लढतो आहे का, यावरती उद्याच्याला मात्र निवडणूक प्रत्यक्ष जेव्हा येईल, उमेदवार जेव्हा फायनल होतील, कोण अपक्ष लढतोय कोण नाही लढत आहे, यावरती त्या वेळच्या प्रचार यंत्रणा आणि होणाऱ्या बदलत्या राजकारणाच्या समीकरणानं या 8 विधानसभा मतदारसंघाचं चित्र डिसेंबरमध्ये दिवाळीच्या सुखद गोडधोड खाण्यानंतर महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळेल. तेव्हा पाहत रहा, ऐकत रहा विश्वकर्मा मीडिया, STD न्यूज. मी पत्रकार आणि संपादक संदीप दीक्षित. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. आपल्याला आवडलं तर हा व्हिडिओ सर्वांशी शेअर करा. तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ जेव्हा आमचे यूट्यूबवरती अपलोड होत आहेत त्याचं ऑनलाईन नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी तुम्ही घंटेच्या आकाराचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा ऑल नोटिफिकेशन्सला अप्लाय करा, मान्यता द्या, एवढी विनंती. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. नमस्कार. उद्योग व्यवसायाची सुवर्ण संधी शोधू इच्छिणाऱ्या अनेक सुशिक्षित युवक युवती आणि सर्वसाधारण भावी उद्योजक बनू पाहणाऱ्या, स्वप्न पाहणाऱ्या अनेकांसाठी एका सुवर्ण संधीचा परिचय करून देणारा हा व्हिडिओ. आपल्याला जर उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण करण्याची इच्छा असेल तर विश्वकर्मा फूड्स इंडिया, सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग आणि विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोरेगाव सातारा यांनी आयोजित केलेल्या सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसायाच्या प्रत्यक्ष अनुभूतीजन्य कंपनीमध्ये थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सहभागी होऊ शकता. या निवासी असणाऱ्या 4 दिवसाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये उद्योग व्यवसायाबाबतची 0 ते 100 प्रत्येक टप्प्यावरील माहिती, त्याचं सूत्र, शास्त्र, तंत्र या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला शिकता येईल. प्रत्यक्ष उत्पादन बनवण्याची फॉर्म्युलेशन्स, त्याची पद्धती, त्याची सेल्फ लाईफ, त्याचं मार्केटिंग, शासन स्कीम्स, कर्ज प्रकरण, सबसिडी, मशिनरी या सगळ्या विषयांची माहिती या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला शिकता येईल. तेव्हा आपण जर सोयाबीन प्रक्रिया उद्योग व्यवसायामध्ये, फूड इंडस्ट्रीज उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण करण्याचं स्वप्न बाळगत असाल
तर या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण जरूर सहभागी व्हा. दिसणाऱ्या नंबरवरती संपर्क साधून अधिक. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन, रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.